शिवाय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावो। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील, तुमच्यामधील सर्व इच्छा पूर्ण हो। तर आज आहे नागपंचमी आणि श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी असतो, जो की शुक्ल पक्ष पंचमी म्हणजेच नागपंचमी या दिवशी येते। पहिल्या दिवशी पहिलाच आपला जो सण येतो नागपंचमी असतो। त्यानंतर आजच्या दिवशी नागपंचमीची पूजा केली जाते, कारण आजच्या दिवशी काल्या नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण यमुना नदीच्या पात्रातून सुखरूप वरती आले, तो दिवस म्हणजे नागपंचमी। म्हणून आजच्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते। आजच्या दिवशी आपण नागांची पूजा करतो। आपण घरामध्ये नागांची पूजा करू शकतो, जसं नाग नरसोबा लावलं जातं, कोणी चतुर्थीलाच लावतं म्हणजे आदल्या दिवशीच लावतात, पण आमच्या इकडे नागपंचमीच्या दिवशी सकाळी लावला जातो, त्याची पूजा वगैरे केली जाते। आणि हा फोटो डायरेक्ट अमावस्येच्या दिवशी म्हणजे जेव्हा पोळा असतो त्या दिवशी नैवेद्य दाखवून काढला जातो। तर तुम्ही घरामध्ये कागदावरती नागांचं चित्र काढून त्याची पूजा करू शकता, किंवा तांदूळाची काढून त्याचीही पूजा करू शकता। तुम्ही बाहेर वारुळाची पण पूजा करू शकतात, पण कसं असते गावाकडे तरी वारुळे असतात आणि तेही आउटसाईडला असतात, असे म्हणजे तुम्हाला माहिती असतं आता नागदेवता कुठे राहतात त्यामुळे। आणि बाकीचं जर म्हणाल तर सिटीमध्ये तर ना म्हणजे वारुळाचा प्रश्नच नसतो, आणि जास्त करून आता सिटीत तर लोक इतकं मानतही नाही, तरी पण नागपंचमीच्या दिवशी वारुळाची पूजा केली जाते, किंवा तुम्ही घरामध्ये नाग काढूनही त्यांची पूजा करू शकतात। बाकी आता मी तुम्हाला दाखवते कशी पूजा मांडलेली आहे, मी घरामध्ये कशी पूजा करायची ते दाखवते। बाकी ज्याच्या म्हणजे ज्या प्रत्येकाच्या गावामध्ये, प्रत्येकाच्या राज्यामध्ये, प्रत्येकाच्या प्रांतामध्ये, प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते। मी फक्त काय करायचं आणि काय नाही करायचं तेच तुमच्यासोबत शेअर करते। बाकी मग तुमच्याकडे जशा पद्धतीने पूजा केली जाते तुम्ही त्याच पद्धतीने करा। आणि थोडक्यात फक्त जर या पद्धती सगळीकडे सेमच असतात, थोड्याफार वेगळे असतात, बाकीचं मग तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे। पहिले पूजा कशी मांडलेली आहे, काय नैवेद्य दाखवायचं ते दाखवते। तर इथे मी पाट घेतलेला आहे, त्यावरती येलो कलरचा कपडा टाकला, कारण जो माझ्याकडे लाल कलरचा देवाचा आहे तो ऑलरेडी पारायणासाठी यूज केलेला आहे आणि चालतो, येल्लोही चालतो, रेडी तुमच्याकडे जो असेल तो लावा। आणि सर्वात आधी कोणतीही पूजा करताना आपण पहिला दिवा लावतो, दीप प्रज्वलन करतो, पहिले अग्नीची साक्षीने पूजा करायची असते, त्यामुळे पहिलं कोणतीही पूजा करायची असतो तर दिवा पहिले लावून घ्यायचा आणि त्यानंतर बाकीची पुढे पूजा करायची। तर मी तुम्हाला आधी सांगितलं त्याच पद्धतीने तुम्ही कागदावरती चित्र काढूनही नागांची पूजा करू शकतात। तर इथे मी तांदूळाने नाग काढून घेते, तर तुम्ही या पद्धतीने करायचे असेल तर करू शकता, तुमच्या तिकडे ज्या पद्धतीने केली जाते त्या पद्धतीने आधीच सांगितलेलं आहे, फक्त मी माझी पद्धत तुम्हाला दाखवते। तर इथं मी नाग, नागिन आणि त्यांचे 2 पिल्ले काढून घेते। तर इथं पाटावरती मी वस्त्र आथरून त्यानंतर ते नाग काढून घेतलेले आहे। आता लाल कलरचं जे माझं कापड होतं काल ते मी पारायणासाठी ठेवलेलं, त्यामुळे येल्लो कलरचं आपलं तुमच्याकडे लाल असलं कोणतंही चालतं, त्याला काही नाही। तर इथं मी नाग काढून घेतलेलं आहे। कुणी कागदावरती नाग काढून त्याचीही पूजा करतं, किंवा मग तुम्हाला पुढे दाखवते मी, किंवा मग वारुळ असतं वारुळाची जाऊन पूजा करते। पण आता गावाकडे तरी वारुळ भेटतात, पण सिटीमध्ये वारुळ नाही राहत आणि आता पावसाळ्यात कुठं शोधणार, त्यामुळे मग मी इथं हे पाटावरती जे आहे नाग काढून घेतले, नाग, नागिन आणि त्यांची 2 पिल्लं। आणि त्यानंतर आणखी पुढे सांगते पूजा कशी करायची। तर इथं हा नाग नरसोबा आहे, तुम्हाला दाखवते मी लावलेला। तर हा नाग नरसोबा आहे इथं लावलेला। तर इथं हा जो नाग आहे याची आपल्याला पूजा करायची आहे। त्यानंतर इकडं नरसिंह आहे, त्यानंतर जीविता आहे। तर आज इतका चांगला दिवस आहे का श्रावण महिन्यातील पहिला शुक्रवार, आणि त्या दिवशी ही जीविताची पूजा केली जाते, ते आपल्या मुलांसाठी, ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन। त्यानंतर इकडं बुध आहे आणि बृहस्पती आहे, तर आज आपल्याला यांची पूजा करायची आहे। आणि आमच्याकडे हा नाग नरसोबाचा फोटो नागपंचमीच्या दिवशी सकाळी लावला जातो, आणि अमावस्येला म्हणजे पोळ्याच्या दिवशी नैवेद्य दाखवून पुन्हा हा काढला जातो। आणि आज पूजा केल्यानंतर ते उपवासाचं मी सांगते तुम्हाला। तर इथं मी पूजा कशी करते ते दाखवते। आणि इकडे गुजरातमध्ये हे नाग नरसोबाचा फोटो भेटत नाही, तर ह्या मोबाईलमधून याची प्रिंट काढून आणलेली आहे, त्यामुळे थोडंसं फेंट दिसत असेल तुम्हाला। तर सर्वात आधी दिवा लावून घेतलेला आहे, त्यानंतर आपल्याला इथं नैवेद्य दाखवायचं असतो। तर काय दाखवायचं ते सांगते मी। पहिले सर्वात आधी हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायची। तर सर्वात आधी हळदी कुंकू अक्षता वाहून घेतली, त्यानंतर फुलं वाहून घ्यायचे, आणि त्यानंतर मग आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे। तर प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येकाच्या म्हणजे प्रथा वेगवेगळी असते, प्रत्येक प्रांतामध्ये ज्याच्या त्याच्या तिकडची प्रथा जे ते फॉलो करतात। तुमच्याकडे जशी प्रथा असते तशी तुम्ही पूजा करू शकता।
तर आजच्या दिवशी नागदेवतांना लाह्या आणि फुटाण्याचा नैवेद्य ठेवला जातो। तुम्ही वारुळाची जरी पूजा करायला गेले तरी हाच नैवेद्य ठेवला जातो। तर हा एक नैवेद्य ठेवायचा आणि त्यानंतर जो सर्वात महत्त्वाचा असतो तो दुधाचा, तर दुधाचा एक नैवेद्य ठेवायचा। तर हेच मेन असतं आजच्या दिवशी। तर छान अशी पूजा करून घ्यायची। आता तुमच्याकडे जशा पद्धतीने करतात तशी करा तुम्ही। आता मी साधी सिंपल अशी जशी आमच्याकडे करतात त्या पद्धतीने सांगितली आहे थोडक्यामध्ये। तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता। छोटीशी रांगोळी काढून घेते। तर अशी एकदम साधी सिंपल घरामध्ये जर तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही तर अशी घरामध्ये पूजा करू शकता। आणि कोणीही याची पूजा करतं तर आपल्या गावामध्ये तर खूप मस्त असतं, गावाकडे झोका वगैरे, पण इकडे काही नसतं सिटीमध्ये तरी। तर छान अशी पूजा झालेली आहे। आता मी धूप अगरबत्ती लावून घेते। तुमच्याकडे जर वारुळ असेल तर तुम्ही वारुळामध्ये जाऊ नये, म्हणजे वारुळाच्या तिथे जाऊ नये, पूजा करू शकतात। पण आता इथं सिटीमध्ये कसं वारुळ कुठे शोधणार, आणि मेन दुसरं प्रॉब्लेम म्हणजे आणि कुठे म्हणजे शक्यतो भेटतच नाही। आणि वारुळ कसं गावामध्ये असं जिकडे असं जागा असते तर तुम्हाला माहिती असेल नाग कुठं असतात तिथेच भेटते। त्यामुळे मग आता मी अशीच घरच्या घरी तुम्ही फोटो म्हणजे कागदावरती काढू नये। अरे हा चटका बसन, नको नको, नाही बसला ना। तर असं इथं मी नागनरसोबाची पूजा केलेली आहे। त्यानंतर खाली जे नाग काढले होते त्यांची पूजा केली, नैवेद्य ठेवलेला आहे दुधाचा, त्यानंतर फुटाणे आणि लाह्याचा, त्यानंतर दिवा धूप अगरबत्ती सर्व काही लावलेलं आहे। आणि अशी मस्त माझी छान अशी पूजा झालेली आहे। पिल्लू पण आवरलेला आहे। तर आमच्याकडे कसं कसं पुढे तुम्हाला दाखवते। आणि आणखी एक म्हणजे नागनरसोबाला दुर्वा आणि आघाडीच्या 5 याची पानांची माळ घातली जाते, पण इकडे काही भेटत नाही, मी नाही घातली। तुमच्याकडे जर घालत असेल तर तुम्ही म्हणजे भेटत असेल तर नक्की घाला। फक्त 5 गाठणी, एकाच गाठणीमध्ये दोन्ही बांधायचं आणि 5 ठिकाणी बांधून घालायची। तर अशा पद्धतीने तुम्ही घरातल्या घरात नागनरसोबा सगळ्यांकडे लावलं जात असेल बहुतेक, मला तरी वाटतं। बाकी पूजा वगैरे जे असेल तर साधी सिंपल या पद्धतीने तुम्ही घरामध्ये पूजा करू शकता। तर वारुळाची पूजा करणं शक्य असेल तर तुम्ही जाऊ शकता। पण पावसाळ्यामध्ये थोडं ते भीतीच असते तिथं जायची, पण जवळपास असेल तर तेही जाऊ शकता। सिटीमध्ये तर प्रश्नच नसतो वारुळाचा। तर अशा पद्धतीने मी साधी सिंपल पूजा केलेली आहे। आणि उपवासाचं म्हणाल तर उपवास आमच्या तिकडे पूजा झाल्यानंतर सोडतात, किंवा मग भावासाठी हा उपवास असतो ना तो चतुर्थीच्या दिवशी पूर्ण दिवस धरला जातो आणि नागपंचमीच्या दिवशी सकाळी सोडला जातो नैवेद्य वगैरे दाखवून। किंवा मग कोणी कोणी नागपंचमीच्या दिवशी दिवसभर पकडतात आणि संध्याकाळी सोडतात। ज्याची त्याची पद्धत वेगळी असते। तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसे तुम्ही पकडू शकतात। त्यानंतर राहिला विषय काय करायचं, काय खायचं, काय करायचं नाही। तर प्रत्येकाच्या घरी, काहींच्या घरी सकाळी फक्त नाही तळलं जात, किंवा मग संध्याकाळी पुरणपोळी भजे वगैरे करून नैवेद्य दाखवलं जातं। तसं माझ्या मम्मी त्यांच्याकडे सकाळी नाही करत, पण संध्याकाळी सर्व जेवण बनवून जसं आपण बाकीच्या सणांना करतो तसं भजे, कुरडे, त्यानंतर चपाती, खीर किंवा मग पुरणपोळी काही असो त्याचं नैवेद्य दाखवलं जातं संध्याकाळी। पण इकडं माझ्या सासरी जे आहेत आमच्याकडे कढई तवा दोन्ही काहीच ठेवत नाही। त्यामुळे मग तळायचा आणि भाजायचा प्रश्नच नसतो। जेवणामध्येही सकाळी आम्ही शिरा किंवा मग चकुल्या बनवतो आणि संध्याकाळी ते असतं बघा कानोली म्हणतात, उकडले जातात, ते बनवतो। ते मी तुमच्यासोबत त्याची रेसिपी वेगळ्या व्हिडिओमध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करेलच, कसं असतं काय असतं ते थोडक्यामध्ये। तर असं असतं। तर तुमच्याकडे कशा पद्धतीने म्हणजे जसं नैवेद्य दाखवत असेल तळणं वगैरे बाकीच्या ज्या पद्धती असतील तुम्ही त्या करू शकतात। जसं आमच्याकडे जे आहे ते मी तुम्हाला सांगितलं। प्रत्येक मी तुम्हाला आधीच सांगितलं प्रत्येक गावांमध्ये, प्रत्येक ज्याच्या त्याच्या प्रांतामध्ये, प्रत्येक घरांमध्ये प्रत्येकाची प्रथा वेगळी असते। तुमच्याकडे जशी प्रथा असेल तुम्ही करू शकतात। आमच्याकडे जे मी आहे, पुन्हा या दिवशी कुठलंच गोष्ट कापायची नाही, म्हणजे सुरीला, कैचीला कशालाच हात लावायचा नसतो, म्हणजे काहीच कट करायचं नाही, काही म्हणजे काहीच नाही। काही ठिकाणी केस पण विंचरले जात नाही। पुन्हा केसांचं आपण असं पिळा मारतो, पिळाही मारला जात नाही, काहीच कट करायचं नाही, म्हणजे कोणतीच गोष्ट कट करायची नाही। माझ्या सासरी पण तेच आहे, माझ्या मामा त्यांच्या म्हणजे आमच्या भागामध्ये ते फक्त इकडे माझ्या मम्मी त्यांच्या आमच्या नगर साईडला केलं जातं, तळलं जातं वगैरे, कट केलं जातं। फक्त आमच्याकडे आहे काहीच कापायचं नाही, म्हणजे शेतामध्ये जाऊन पण काहीच कट करायचं नाही। घरामध्ये सुरी म्हणजे हातात घ्यायचीच नाही, विळा झालं काहीच हातात कट करायचं नाही। त्यानंतर पुन्हा भात खायचा नाही, भात बनवायचा नाही, ते एक आहे, म्हणजे भात अजिबात खायचं नाही। पुन्हा तेच काही कट करायचं वगैरे नाही। बाकी मग तळणी तर पदार्थ नसतं, म्हणजे कढई आणि तवा ठेवायचंच नाही, त्यामुळे बाकीच्या गोष्टी तर तुम्ही समजू शकता। आणि कुठली गोष्ट कट करायची नाही, एवढंच असं असतं। तुमच्याकडे जशी पद्धत आहे तुम्ही त्या पद्धतीने करू शकतात। बाकी आजचा दिवस याच पद्धतीने साजरा केला जातो। आणि तुम्ही जर तुमच्याकडे वारुळ असेल तर मी आधी सांगितलं तुम्ही पूजा करून तिकडे जाऊन पूजा करू शकतात।
तर अशी साधी सिंपल पूजा आहे, तुम्ही पण याच पद्धतीने केली, कशी केली तेही कमेंट करून सांगा। बाकी काय करायचं काय नाही करायचं ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे। आणि आजचा दिवस इतका चांगला आहे, श्रावण महिन्यातील पहिला शुक्रवार आहे, त्या दिवशीच नागपंचमी आहे। आणि दुसरं म्हणजे आजच्या दिवशी जीविताची पूजा केली जाते, ती आपल्या लहान मुलांसाठी केली जाते। आपल्या लहान मुलांना दीर्घ आयुष्य लाभावं, त्यांना सुख समृद्धी, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी केली जाते। तर मी आता संध्याकाळी करल तर ते तुम्हाला दाखवेलच। काय नसतं, गणपती बाप्पा मांडायचे, त्यांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा, त्यांची पूजा करायची, जीविताची पूजा करायची, आपल्या लहान बाळांचं औक्षण करायचं, ते तुम्हाला एवढंच करायचं असतं। तर शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला दाखवून देईल। तर अशी आजची एकदम साधी सिंपल पूजा आहे नागपंचमीची। कोणत्या गोष्टी करायच्या नाही, कोणत्या करायच्या ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीने केलं जातं त्या पद्धतीने करा। तर असा आजचा छोटासा व्हिडिओ होता, कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू, बाय बाय।